आपल्यासोबत शिवसेना युबीटीचे नेता सचिन अहिरजी आहे। सचिनजी, काय म्हणाल, जसा प्रकारचा एक प्रचंड विजय महायुतीचा झालेला आहे आणि शिवसेना युबीटीचे फक्त 20 आमदार निवडून आले, काय म्हणाल आपण? एकतर हा निर्णय आम्हाला धक्कादायक आहे, आश्चर्यचकित करणार आहे आणि संशय निर्माण करणारा पण आहे। कारण आता ज्यावेळी आम्ही लोकांमध्ये फिरतोय किंवा लोकांमध्ये लोकही स्तब्ध झालेले आहेत। तुम्ही बघा, आता हा रस्ता इकडे आहे, रविवार आहे म्हणून नाही, पुढे जल्लोषच लोकांमध्ये दिसत नाही आहे। ठीक आहे, महायुतीमध्ये असेल पण तो दिसलं पाहिजे म्हणून आज स्तब्ध आहे। पण या सर्व गोष्टीचं विश्लेषण करावं लागणार आहे। काय निर्णय झालेत, काय नाही झालेत, याही गोष्टीचं आहे। वाढलेली मतदानाची टक्केवारी ही कशी झालेली आहे, काय झालेली आहे, या सर्व गोष्टीचं मला वाटते अंतिम स्वरूपात घेऊन आणि काल आमच्या आदरणीय पक्षप्रमुखांनी भूमिका ठरवल्यानंतर आमच्यासारख्यांनी त्यावरती अजून प्रतिक्रिया देणं उचित नाही। पण आत्मपरीक्षण जे या निर्णयाला घेऊन काय गोष्टीचं करायचं आहे ते आम्ही सर्व गोष्टी बसून करून करण्याचा प्रयत्न आम्ही करू। आपल्याला वाटत आहे का की बटेंगे तो कटेंगे असा जे नारा दिला होता, एक आहे तो सेफ आहे आणि लाडली बहीण योजना जी होती त्याचा प्रभाव आहे का? ते नक्की आम्हाला या सर्व गोष्टीचा बोलावं लागेल की धर्मयुद्ध ही पण एक घोषणा झाली। आता त्याचा किती परिणाम झालेला आहे, नाही झालेला आहे, कॉन्सन्ट्रेटेड सर्व हिंदू वोट्स करण्याचा प्रयत्न केला गेला का, मग ते सर्व तसे उतरलेत का? हजारो लाखो लोक बाहेरच्या राज्यातले येऊन इकडे अनेक दिवसापासून प्रचार करत होते। अनेक लोकांची असंही म्हणणं आहे की बाबा बाहेरच्या काही मतदार यादीतली नावं या यादीमध्ये केली होती। पण मला असं वाटते लगेच त्याच्याबद्दल बोलून दिलेलं कौल त्याच्याबद्दल बघा आता हे निवडून नाही आले म्हणून हे असे बोलत आहेत, अशापर्यंत न जाता ह्याचं आत्मपरीक्षण, चिंतन या सर्व गोष्टी आपल्याला करावे लागणार आहेत आणि ते करण्याचं काम आम्ही नक्की करू। जशा प्रकारे मुस्लिम मौलाना जे आहेत, मुस्लिम धर्मगुरू आहेत, मुस्लिम समाजासाठी काम करणारे NGOज आहेत, त्यांनी ओपन एक कॅम्पेन केला, उद्धव ठाकरे हे CM व्हावा, तर हे ध्रुवीकरण झालं का? हे आजच नाही होत आहे, हे आजच झालं अशातला भाग नाही। हे या अगोदर देखील एक सेक्युलर विचाराच्या लोकांना मतदान करा हे म्हणून ते सांगतात। आता ह्यांनी तर काही चरणानं आणल्याचं काम केलं ना, जे जरंगेच्या विरुद्ध बोलत होते, म्हणजे ध्रुवीकरण करण्याचं काम कोणी केलं? कटेंगे बटेंगे ही नारा का करावी लागली? मग नंतर त्याला सावरासावरी करायला हम एक आहे तो सेफ आहे। आता हम एक आहे सेफ आहे हे देशाला लागू आहे म्हणून आता देशाचे पंतप्रधान कालपासून बोलत आहेत। त्याच्यानंतरची गोष्ट अशी आहे की बा शेवटी एक दिवस अगोदर धर्मयुद्धच आम्हाला करावं लागेल। ह्या ज्या गोष्टी आहेत विकासाच्या मूळ मुद्द्यापासून बाजूला आहे। आणि आज तुम्ही महायुतीचे बॅनर बघा, लाडकी बहीण, लाडकी भाऊ, लाडकरी शेतकरी अजा केलेला आहे। लाडके धर्मगुरू हे उल्लेख करायला पाहिजे होता। मग जर त्यांना असंच जर वाटत असेल तर म्हणजे ह्या गोष्टी होत नाही आणि महाराष्ट्राने हे कधी मान्य केलं नाही। पण हे मॅन्डेट अनपेक्षित आहे। मी समजू शकतो सरकार येईल नाही येईल हा काय महत्त्वाचा आहे, पण हे सशक्त विपक्ष जर मिळाला असता तरी देखील लोकांचे प्रश्न आपल्याला मांडता आले असते, लोकांचे प्रश्न समजून घेता आले असते। आज ते न होताना दुर्दैवाने आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून उद्या भविष्यकाळामध्ये लोकांचे हे मूलभूत जे प्रश्न आहेत, हे मूलभूत प्रश्न आहेत तसेच राहतील का? हे मूलभूत प्रश्नाच्या बाबतीत आपल्याला पुढे कशा रीतीने जायचं आहे? मग ह्याच्यात लोकांचं समाधान झालं असेल, मग हे मूलभूत प्रश्न संपले आहेत का? हा आत्मचिंतन आणि हा एक प्रश्न निश्चितपणे आहे आणि तो प्रश्न पुढच्या काळामध्ये आपल्याला विचार करण्यासारखा आहे, धक्कादायक देण्यासारखा आहे आणि ती लढण्याची शक्ती जी आपली असती, ती लढण्याची शक्तीसाठी जी जिद्द मिळाली पाहिजे, ती जिद्द परत निर्माण करण्याचं पण काम आपल्याला करावं लागणार आहे। वरळी विधानसभातून काय झालं ते मागच्या वेळी 80,000पेक्षा जास्त एक मार्जिन होता, यावेळी आपण पाहतोय की 9-10 हजारचा एक मार्जिन आहे। वरळी विधानसभेमध्ये गेल्या वेळीची तुलना ही आज होऊ शकत नाही, कारण गेल्या वेळी उमेदवारच नव्हता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून मी वेगळी भूमिका घेऊन आदित्यजींना साथ करण्याचं काम केलं, त्यावेळी त्यांना कोण असं समोरच उमेदवार नसल्यामुळे तो मार्जिन मिळालेला आहे। आता 5 वर्षामध्ये वाढलेली लोकसंख्या हायराईज बिल्डिंगमध्ये वाढलेली आहे, त्यांचं मतदान कुठे गेलं हे आपल्याला बघावं लागणार आहे। त्याही व्यतिरिक्त तुम्ही बघितलं असेल की 2 पक्ष झालेले आहेत। मनसेसारखा पक्षाचा गेल्यावेळी पाठिंबा होता, भारतीय जनता पार्टी आणि आम्ही एकत्रित लढलो होतो। या सर्व गोष्टीचं विश्लेषण जर केलं तर आज आपल्याला हे दिसेल। फार समाधानकारक आहे अशातला भाग नाही आहे, पण आनंद व्यक्त करावं एकंदरीत राज्याची जी परिस्थिती आहे तेवढं तरी देखील आहे असं म्हटलं ते अयोग्य होणार आहे। कारण लोकसभेचं पण असलेली जी आघाडी त्याच्या पुढे आम्ही
जाण्यामध्ये मी यशस्वी हा शब्द पण वापरणं योग्य होणार नाही, पण जाण्यामध्ये आम्ही गेलो आहे हे नकारता येणार नाही. पण मिलिंद देवडा यांना तिकीट देऊन आदित्य यांना ट्रॅप केलं आहे का, की कारण त्यांनी वर्लीमध्ये जास्त वेळ द्यावा लागला, कसं आहे? ते बाहेर जास्त फिरले नाही? नाही, ते तर करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण योगायोगाने मी असेल, सुनील शिंदेजी असतील, आशिष चेंबूरकरजी असतील, किशोरीताई लाली असेल, इतर जी मंडळी जी आहेत, स्नेहलताई असतील, या सर्वांनी घेऊन मिळून पूर्ण मतदारसंघ बांधून ठेवलं, एक संघ ठेवलं. आणि सर्वात महत्त्वाचं आमचे कार्यकर्ते, आमचे शाखा प्रमुख, शाखा समन्वयक, युवा, महिला या सर्वांनी जी जिद्दीने लढण्याचं काम केलं आणि लोकांनी साथ दिली. एवढं संघर्ष म्हणजे सर्व गोष्टी केलेल्या आहेत, पैशाचा वाटपपासून, भांडी वाटपपासून, बाकी यंत्रणाचा वापर करून घेऊन या योजना, प्रशासकीय योजनेला पण देखील कसं आमच्याकडे करेल. अनेक डेव्हलपरनी पण विरोधात काम केलं, अनेक डेव्हलपरनी विरोधात काम केलं. हे तुम्ही आवर्जून हे उल्लेख यासाठी करतोय की षडयंत्र छोटा नव्हता, मोठा होता, असा असला तरी देखील त्याला पार करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. तर सचिन अहिर ज्यांचं असं म्हणणं आहे की जशा प्रकारची प्रतिक्रिया आली आहे, आपण समाधानी नाही आहेत, पण आपण एकमतीने तो काम करणार आहेत. कॅमेरामॅन धर्मेंद्र पांडेसह मृत्युंजय सिंग, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.